तुला कसा वाटला हा प्रयत्न किंवा ही जी कन्सेप्ट आहे की एक अवेअरनेस खूप कमी जाणवतो लोकांमध्ये पेरेंटिंगच्या बाबतीत, तर वेगळ्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे पालकत्वाचा, कारण एक नवी पिढी आपण घडवणार. तो त्या दृष्टीने तुला कसं वाटतंय? अर्थातच मला असं वाटतं की हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. याबद्दल बोललं खूप जातं, जनरल चर्चा होतात, पण एक त्याचा कन्सिस्टंट एफर्ट आणि ही सिरीज सुरू करणं हे खूप महत्वाची स्टेप शिल्पा तू घेतलीस असं मला जेन्युइनली वाटतं. कारण जनरल गप्पांमध्ये आपण सगळेच एकमेकांना सल्ले देत असतो किंवा एकमेकांचे अनुभव शेअर करत असतो. पण ही कलेक्टिव्ह माहिती कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणं, ह्याचं डॉक्युमेंटेशन होणं आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा एक चांगला मार्ग किंवा चांगले गाईडलाईन मिळणं हे आता खूप गरजेचं आहे. आणि मराठीमध्ये असे उपक्रम खूप कमी आहेत. अजूनही फॉरेन कंट्रीजमध्ये आपण हे बघतो की खूप छान अवेअरनेस याच्याबद्दल आहे किंवा रेग्युलरली अशी सेशन्स घेतली जातात किंवा त्याचं महत्त्व तिथल्या लोकांना आहे, जे आपल्याकडेही तुझ्यासारख्या काम करणाऱ्या लोकांमुळे जे हळूहळू अवेअरनेस निर्माण होतोय, हे बघून खरंच खूप छान वाटतंय आणि ऑल माय बेस्ट विशेस विथ यू. आणि इथून पुढच्या टप्प्यावरही कधी मलाही काही अडचण आली तर मी नक्की तुला विचारेन किंवा तुझा सल्ला नक्कीच घेईन. आणि हा उपक्रम तू असाच चालू ठेव आणि ह्यामध्ये आय एम शुअर खूप छान वेगवेगळे अनुभव लोकही शेअर करतील आणि तुझ्याशी जोडली जातील. आणि लोकांनाही मी ह्या निमित्ताने सांगते की ह्या सिरीजचा नक्कीच तुम्ही आस्वाद घ्या. कारण अशी माहिती किंवा लोकांचे अनुभव ऐकूनच आपण समृद्ध होत असतो आणि आपल्यालाही कुठेतरी एक छोटीशी बेसिक गाईडलाईन मिळत असते आणि एक आधारही मिळत असतो की आपण एकटे नाही आहोत, आपल्यासारखं कोणीतरी ह्यातनं गेलेलं आहे किंवा जाणार आहे. सो ह्या भावनेनेही बरेचदा तुम्हाला एक वेगळी पॉझिटिव्हिटी मिळते. सो जरूर ह्या सेल्फलेस पॅरेंटिंग ह्या सिरीजचा आस्वाद घ्या. आणि आजकाल पॉडकास्ट ऐकणं हेही खूप दुर्मिळ झालेलं आहे. आपण व्हिज्युअल मीडियम कडे इतके अट्रॅक्टेड आहोत किंवा आपण गाणंही आजकाल बघतो, ऐकत नाही त्या दुर्दैवानी. सो ह्या अशा काळात इतकं छान हा हंबल आणि एक डेडिकेटेड एफर्ट तुझा आहे, याचं मला खरंच खूप मनापासून कौतुक वाटतंय. आणि म्हणूनच मी आज याच्यात सहभागी व्हायचं ठरवलं, त्यासाठीच की जेणेकरून बाकीचे लोकही यात इन्स्पायर होतील आणि जास्तीत जास्त ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल. सो थँक्यू सो मच, इतकं छान तू काम करतेस. थँक्स अ लॉट सावनी. दिस वर्ड्स मीन्स रिअली अ लॉट.